श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 13 जानेवारी 2025 या दिवशी आलेली आहे भोगी. या दिवशी वार आहे सोमवार आणि त्याचबरोबर या दिवशी शाकंभरी पौर्णिमा देखील आलेली आहे. या पौर्णिमेला पौष पौर्णिमा असंही म्हटलं जातं. मकर संक्रांत ही 14 जानेवारीला आहे आणि मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगी हा सण साजरा केला जातो. ज्यावेळेस सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो त्या काळाला संक्रांत असं म्हटलं जातं आणि ज्या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रांत असं म्हटलं जातं. तर पहा, भोगी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी सूर्य हा दक्षिणेकडून उत्तरेकडे भ्रमण करत असतो आणि यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होते आणि धार्मिक मान्यतेनुसार आणि त्याचबरोबर या दिवशी स्वर्गाची दारं देखील उघडली जातात आणि म्हणून या दिवशी केलेलं पुण्य, दान, धर्म, उपाय हे खूप प्रभावी ठरले जातात. त्यामुळेच या दिवशी आपल्याला एक प्रभावी उपाय देखील करायचा आहे. तुम्ही भोगी नाही केली तरीसुद्धा चालेल, पण हा एक दिवा या ठिकाणी तुम्हाला लावायचा आहे. हा दिवा जर तुम्ही ह्या ठिकाणी लावला तर तुमचा कोणताही शत्रू असू द्या हा तुमच्यासमोर लोटांगण घालेल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल, गरिबी संपेल आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदायला लागेल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, भोगी हा दिवस आपल्या जीवनातील सर्व वाईट कर्म, वाईट भोग जे आहेत तर ते दूर करण्याचा दिवस मानला जातो. तर पहा, भोगीच्या दिवशी सर्व भाज्या एकत्र करून त्याची मिक्स भाजी तयार केली जाते. या भाजीला खेंगट असं देखील म्हटलं जातं. तसेच बाजरीच्या भाकरीला तीळ लावून भाकर देखील थापली जाते. या बाजरीच्या भाकरीचा आणि मिक्स भाजीचा नैवेद्य हा देवांना दाखवला जातो. भोगीच्या दिवशी इंद्रदेवांची आठवणही काढली जाते. इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकवावे म्हणून प्रार्थनाही केली जाते. ही पिके वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी याची प्रार्थनाही केली जाते. तसेच या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. तर पहा, आपण दररोज पूजा करतो आणि पूजा करताना दिवा हा लावत असतो. सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करतो आणि दिवाच्या साक्षीनेच आपण देवांची पूजा करत असतो आणि आपल्याला माहीत आहे की दिव्यापासून किती सकारात्मक लहरी ह्या निर्माण होतात आणि दिवा लावणं किंवा अशा प्रकारचे काही उपाय जे आहेत तर ते अशा विशिष्ट तिथींना जर केले तर त्याचे आपल्याला चांगले सकारात्मक परिणाम बघायला मिळतात, ज्यामुळे घरामध्ये सुख शांती नांदते आणि पैशांच्या समस्या ह्या सुद्धा दूर होतात. तर पहा, उद्या भोगी आहे, त्याचबरोबर शाकंभरी पौर्णिमा आहे. शाकंभरी नवरात्र याची समाप्ती होणार आहे आणि शाकंभरी पौर्णिमा असल्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीची उपासना केली जाते. माता लक्ष्मीची विधिवत पूजा अर्चा केली जाते. माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती भ्रमण करत असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी ह्या येत असतात आणि माता लक्ष्मीचे पूजा उपाय करणाऱ्यांना ती धनधान्य, समृद्धी, ऐश्वर्य प्रदान करत असते. तर पहा, जर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत आहे, पैसा घरात आला की कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, नेहमी तुम्हाला पैशांच्या अडचणी जाणवत आहेत, नेहमी तुमच्यावरती काही ना काही कर्ज हे वाढत आहे आणि ते संपण्याचं नाव घेत नाही, कष्ट आणि मेहनत करून देखील तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल, आपल्या घरातील गरिबी आणि दारिद्र्य संपण्याचं नाव घेत नसेल, नेहमी कोणतंही काम करायला गेलं की त्यामध्ये अपयश येत असेल आणि घरामध्ये सतत भांडणे, क्लेश, कलह, वादविवाद यासारख्या गोष्टी घडत असतील, म्हणूनच असा हा एक दिवा जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या घरामध्ये नक्की लावायचा आहे. हा दिवा तुम्ही सकाळी लावला तरीही चालेल किंवा संध्याकाळच्या वेळी लावला तरीही चालेल. तर पहा, जर तुम्हाला हा दिवा सकाळीच लावायचा असेल
तर तुम्हाला 9:30च्या आत हा दिवा लावायचा आहे आणि संध्याकाळी लावणार असाल तर संध्याकाळी 6च्या नंतर रात्री 9 वाजेपर्यंत तुम्ही हा दिवा लावू शकता. कारण ही जी वेळ आहे तर ही माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची वेळ आहे आणि या वेळेमध्ये एकदा तरी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. त्यामुळे ह्या वेळेमध्ये हा उपाय केला तर याचे सकारात्मक परिणाम आपल्याला बघायला मिळतात आणि याचा फायदा देखील आपल्याला होतो. तर पहा, हा दिवा तुम्हाला उद्या लावायचा आहे तर तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. स्नान करत असताना तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकायचे आहेत. त्याचबरोबर हळद तुम्हाला टाकायची आहे. थोडेसे तांदूळ देखील तुम्हाला टाकायचे आहेत. तीळ तांदळाने स्नान करण्याला भोगीच्या दिवशी खूप विशेष महत्त्व दिलं जातं. त्यामुळे या दिवशी तुम्हाला अभंग स्नान करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता त्या सर्व झाल्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, परंतु ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर उद्या तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ देखील द्यायचा आहे. आता अर्घ देताना सूर्यदेवांना एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे, पांढरे तीळ टाकायचे आहेत, थोडंसं कुंकू टाकायचं आहे, लाल फुलं असेल तर ते टाकायचं आहे आणि ह्याच सर्व गोष्टींनी तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे. अर्घ देत असताना ओम सूर्यदेवाय नमः किंवा ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप करत हे अर्घ तुम्हाला द्यायचा आहे. सूर्यदेवांना नमस्कार करायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आता तुम्हाला हा दिवा लावण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा दिवा घ्यायची गरज नाही. तुम्हाला थोडंसं कणकेचं पीठ मळायचं आहे, गव्हाचं कणिक मळायचं आहे. त्यामध्ये थोडीशी हळद तुम्हाला टाकायची आहे आणि पिवळा कलर येण्याचा तुम्हाला एक दिवा तयार करायचा आहे. हा दिवा बनवत असताना तुम्हाला त्याचे 7 मुख तयार करायचे आहेत. 7 मुख म्हणजे त्याला 7 समोर वाती लावता येतील अशा पद्धतीने तुम्हाला हा दिवा तयार करायचा आहे. आता तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये थोडंसं हळद कुंकू मिक्स करून थोडं पाणी टाकून एक स्वास्तिक बनवायचं आहे. स्वास्तिकचे 4 बिंदू, साईडच्या 2 रेषा असतात त्या द्यायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला त्या स्वास्तिकवरती हळद कुंकू वाहायचं आहे, थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे. 7 मुखी दिवा आहे तर त्याला 7 वाती तुम्हाला घालायच्या आहेत. तर पहा, तुम्हाला या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूपच घालायचं आहे. आता गाईचं तूप नसेल, म्हशीचं असेल तर तुम्हाला म्हशीचं तूप तुम्ही घालणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद घालायची आहे, कारण त्या तुपाचं पावित्र्य तुम्हाला राखायचं आहे. हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. तुपाच्या वासाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते, आकर्षिली जाते आणि ती आपल्या घरामध्ये स्थिर राहते. या दिव्यामध्ये तुम्हाला 7 लांब कापसाच्या वाती घालायच्या आहेत. 7 दिशेला 7 वाती लावायच्या आहेत. हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याला हळद कुंकू, अक्षदा, फूल, त्याचबरोबर धूप, अगरबत्ती हे तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे. यानंतर तुम्हाला आसन टाकून तुमच्या देवघरापाशी बसायचं आहे. उजव्या हातामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ घ्यायचे आहेत. हाताची मूठ घट्ट बंद करायची आहे आणि माता लक्ष्मीचा जो भी तुम्हाला मंत्र येतो तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. तुम्ही 21 वेळा हा जप करायचा आहे. जर तुम्हाला माता लक्ष्मीचा मंत्र येत नसेल तर तुम्ही ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा 99 मंत्र आहे. हा मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता. त्याचबरोबर ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमो नमः हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता. नंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. जी कोणती इच्छा असेल ती व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे जे हातामधले तीळ आहेत तर त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत. तीळ हे दारिद्र्यनाशक असतात, त्यामुळे आपल्याला असे तीळ टाकून हा दिवा लावायचा आहे. घरामध्ये माता लक्ष्मी ही आपल्या स्थिर राहते आणि त्यामुळेच आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे तर दुसऱ्या दिवशी हे जे काही तांदूळ आहेत आणि ते तांदूळ, तो दिवा तुम्हाला एका मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचा आहे, जेणेकरून तिथे येणारे पशु पक्षी किंवा सूक्ष्म जीवजंतू आहेत तर तो दिवा आणि ते तांदूळ खातील. असं तांदूळ आणि हे दिवा जर पक्ष्यांनी खाल्ला तर हे एक प्रकारचं दान मानलं जातं आणि मकर संक्रांतीला, भोगीला असं दान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. आपल्या हातून एक प्रकारचं दान केलं जाईल. त्याचबरोबर जर तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल आणि त्या शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल, हा शत्रू गुप्त असेल किंवा त्या शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल, तर अशी ही शत्रुपीडा दूर होण्यासाठी उद्याच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला मोहरीचं तेल अर्पण करायचं आहे.
तुम्हाला जास्त तेल अर्पण करायचं नाही, 1-2 चम्मचच तेल तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि 11 वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि त्यानंतर तुमच्या जीवनातील जे काही शत्रू आहेत त्यांचं नाव घेऊन ते नष्ट होऊ दे असं म्हणायचं आहे. कारण पिंपळ वृक्षामध्ये अनेक देवी देवता वास करतात आणि या पौर्णिमेच्या दिवशी, भोगीच्या दिवशी जर आपण असा हा उपाय केला तर आपल्या जीवनातील जे काही शत्रू आहेत तर त्यांचा नाश होतो. चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.